नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। साडी नेसल्यावरती तुमचं पण साडीमध्ये पोट दिसतं का? काही बायकांची अशी तक्रार असते की साडीमध्ये आमचं पोट इतकं दिसतं की अगदी प्रेग्नंट असल्यासारखंच वाटतं। तर हा प्रॉब्लेम तुम्हाला पण येत असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा। आता साडी नेसण्यापूर्वी पहिल्यांदा आधी आपण परकरविषयी बोलूया। जर का तुम्ही कॉटनचा परकर घालणार असाल तर कॉटन परकरची जी नॉट असते ती आपल्या उजव्या साईडला असते आणि कॉटन परकरच्या ज्या एक्स्ट्राच्या जे चुन्या पडत असतील तुमच्या परकरला तर ते एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असतं ते तुम्हाला पाठीमागे सेंटरला घ्यायचं आहे, ज्यामुळे तुमचं जे काही परकर असणार आहे ते अगदी व्यवस्थित दिसणारच आहे आणि साडी पण नेसल्यावरती छान दिसणार आहे। किंवा तुम्ही इथे शेपवेअरचा देखील वापर करू शकता, पण प्रत्येक वेळी शेपवेअरचा वापर आपण करू शकत नाही, त्यामुळे कॉटनचा परकरसाठी ही मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे। आता इथे परकर ज्यावेळी आपण घालतो त्यावेळी तो बेली बटनच्या इथे घ्यायचा आहे। काही जणी मोठी चूक करतात ती म्हणजे अगदी आपलं पोट लपवण्यासाठी अगदी पोटावरती परकर घेतात आणि त्यामुळे साडीचा जो लुक असतो तो खराब दिसतोच आणि त्यामुळे तुमचं पोट उलट आणखी अधिक जास्त दिसतं। तर यासाठी परकर पण तुम्हाला बेली बटनच्या म्हणजे आपली जी बेंबी असते त्या ठिकाणी त्या लाईनलाच अगदी घ्यायचा आहे, म्हणजे बेंबीवरती तुम्ही हा परकर आहे तो घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला साडी नेसायची आहे। साडी कशी नेसायची अगदी डिटेल व्हिडिओज पण माझ्या चॅनलवरती आहे, तर ते पण तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जे काही छोट्या छोट्या चुका होत असतील तर त्यामुळे तुम्हाला हेल्प होऊन जाईल। आता पुढच्या काय चुका असणार आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि योग्य पद्धतीने साडी कशी नेसायची तेही दाखवणार आहे, तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की पूर्णच पहा। आता इथे आपल्याला पदर काढायचा आहे। पदराच्या सगळ्या प्लीट्स मी काढून घेतलेल्या आहेत। पहिली जी प्लीट असते ती आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची आहे आणि बाकीच्या ज्या प्लीट्स असतात त्या मात्र तुम्हाला त्या पहिल्या प्लीटच्या मानाने जरा लहान काढायच्या आहेत, म्हणजे कोणती जी प्लीट आहे ती अशी बाहेर आपली येणार नाही। आता पूर्ण पदर आपल्याला व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे। साडीचं फॅब्रिक खूप जास्त फुलणारं वगैरे असेल तर तुम्ही अशा पायावरती तुमचा पदर असा घासून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या प्लीट्स अगदी व्यवस्थितपणे सेट होणार आहेत। आता इथे मी पदराला बघा पिन लावलेली आहे, म्हणजे ही एक्स पिन आहे ती मी लावलेली आहे। तुम्ही एक्स पिन किंवा जी सारी पिन असते तीही लावू शकता, म्हणजे पदराच्या प्लीट्स आपल्या व्यवस्थित राहतात आणि सेट करायला पण जास्त वेळ हा लागत नाही। आता इथे पदर आपला सेट झालेलाच आहे। आता पदराला इथे मी पिन लावत आहे। शक्यतो खांद्याच्या पाठीमागे जेवढा तुमचा हात जात असेल त्या ठिकाणी तुम्हाला पिन लावायची आहे, म्हणजे आपली जी ब्लाऊजची नॉट असते त्या ठिकाणी तुम्हाला पिन लावता येत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे। समजा पदराला तुम्हाला अशा प्रकारे पिन लावता येत नसेल, पाठीमागे तुमचा हात जात नसेल, तर त्यासाठी पण मी दोन अशा ट्रिक सांगितलेल्या आहेत, तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत जा। आता इथे पदर आपला सेट झालेलाच आहे। आता त्यानंतर साईड फिटिंग करायची आहे। आता ही साईड फिटिंग करताना जास्त महिला चुका काय करतात ते मी तुम्हाला सांगते। साईड फिटिंगच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर अशा प्रकारे ही जी एक पद्धत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही काय करता की अशी पोटावरतीच तिथे तुम्ही असं खोचून ठेवता आणि त्यानंतर परत आपण त्याच्यावरती निर्या पण अगदी पोटावरच आपण खोचणार आहोत। यामुळे काय होतं की आपलं जे पोट आहे ते थोडंसं जरी असेल ना तरी पण ते आणखी जास्त दिसतं। आता इथे तुम्ही बघत असाल स्क्रीनवरती पोट आहे त्यापेक्षा त्या ठिकाणी आपण साडी अशी खोचून घेतल्यामुळे आपलं पोट आणखी दिसत आहे, तर ही चूक तुम्हाला करायची नाही आहे। साईड फिटिंगची कोणतीही पद्धत असू द्या, तुम्ही पोटावरती जर का तुमचं पोट थोडंसं दिसत असेल आणि तुम्हाला साईड फिटिंग करायची असेल तर मात्र तुम्हाला पोटावरती म्हणजे बेली बटनच्या इथे तुम्हाला टक करायचं नाही आहे, तर बेली बटनच्या थोडंसं राईट साईडला तुम्हाला टक करायचं आहे। आता इथे बघा दुसरी जी पद्धत असते तीही दाखवते। आपण सेफ्टी पिनचा वापर करून सुद्धा साईड फिटिंग करतो, तर ही पद्धत ज्यावेळी तुम्ही वापरत असाल, ज्यावेळी आपण या प्लीट्स काढतो तर त्या प्लीट्ससुद्धा तुम्हाला राईट साईडला टक करायच्या आहेत, अगदी पोटावरती म्हणजे बेली बटनच्या इथे जर का तुम्ही त्या टक केलात तर हे आपलं हे बघत असाल तुम्ही आपलं पोट हे अधिक दिसणार आहे। तुमचं थोडंसं जरी पोट असेल ना तरीही तुम्ही अशा पद्धतीने चुका केलात ना तर ते आणखी उलट तुमच्या साडीमध्ये पोट हे दिसतं। आता इथे बघा निर्या पण कशा आपण करतो, निर्या ह्या आपण एकत्र अशा करतो आणि निर्या काही जणी ना अशा छोट्या छोट्या काढतात, तर ते छोटे छोटे निर्या जर का तुम्ही अशा काढलात ना तर त्या निर्या जास्त दिसणार आहेत, पण त्या ठिकाणी ज्यावेळी आपण निर्या पोटाच्या इथे आपण ज्यावेळी खोचून घेणार आहोत ना त्यावेळी मग ते आपलं पोट आहे ते अधिक दिसणार आहे। तर यासाठी निर्या काढताना सुद्धा अगदी छोट्या छोट्या तुम्हाला काढायच्या नाही आहेत। ते छोट्या छोट्या चुका असतात बघा, आपण ह्या छोट्या छोट्या चुकांमुळेच असं काहीतरी आपलं साडी नेसताना आपल्याला प्रॉब्लेम हा येतो। आणि ते तुम्ही बघत असाल, पण मी तर इथे तुम्हाला
तुम्हाला चुकीच्या पद्धतीने साडी नेसून दाखवली, त्यामुळे इथे साडीमध्ये माझं पोट दिसत आहे. आता इथे मी तुम्हाला आणखी एक सांगते, काही जणी काय करतात की ही जी साईड फिटिंगची ही जी बॉर्डर आहे ना आपली, तर ती पूर्ण आपलं पोट लपवण्यासाठी अशा प्रकारे पोटाच्या वरून अशी ही घेतली जाते. ह्यामुळे पण उलट तुमचं पोट झाकलं जातं, पण तरीही तुमचं पोट जे आहे ते उलट आणखी दिसतं. तर ही पण पद्धत तुम्हाला इथे वापरायची नाही आहे. समजा तुम्हाला साडीमध्ये पोट लपवायचं असेल तर त्यासाठी पण मी असे 2 असे व्हिडिओज केलेले आहेत, तर ते पण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण साडी नेसायला पाहिजे ती. आता बघा इथे मी पोट माझं लपायला पाहिजे म्हणून मी एकदम अशी वरतीपर्यंत, पोटाच्या वरतीपर्यंत अशी ती साडी घेतली आहे, पण इथे माझं पोटही दिसत आहे. तर ह्या चुका असतात. आता योग्य पद्धतीने कशी साडी नेसायची आहे ते मी तुम्हाला दाखवते. मी ज्या पद्धतीने दाखवणार त्या पद्धतीने बघा, तुमचं साडीमध्ये पोट जास्त दिसणार नाही आहे. तर ती कशी नेसायची तर चला आता आपण पाहूया. आता इथे आपल्या पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण अगदी व्यवस्थितपणे घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता इथे आपण साईड फिटिंग करणार आहोत. साईड फिटिंग करताना ही जी बॉर्डर असते, जी साडीची आपण पुढे घेतलेली असते खेचून, ती तिरकीच असायला पाहिजे. ही अशा प्रकारे पोटावरती तुम्हाला घ्यायची नाही आहे, तर ती तिरकीच घ्यायची आहे. तिरकी घेतल्यामुळे तुमचा जो तिथला शेप असणार आहे तो अगदी व्यवस्थित दिसणार आहे. तुम्ही पोट जर का तुम्हाला लपवायचं असेल तर त्यासाठी पण मी तुम्हाला ट्रिक दाखवले, तर त्या ट्रिक तुम्ही तिथे फॉलो करा. पण ही जी बॉर्डर आहे ती मात्र पोटावरती घेऊ नका. पहिली गोष्ट, परकर जो आहे तो अगदी पोटावरती घ्यायचा नाही आहे आणि ही जी बॉर्डर आहे तीही तुम्हाला पोटावरती घ्यायची नाही. जी तिरकी आपली यायला पाहिजे तर ती तिरकीच आपल्याला घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे तुम्ही हवं तर सेफ्टी पिनचा वापर करू शकता. आता सेफ्टी पिन न वापरता सुद्धा आपण साईड फिटिंग करू शकतो, तर त्या पण मी वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत, तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आता इथे मी बेली बटनच्या इथे ही सेफ्टी पिन लावलेली आहे आणि त्यानंतर आता इथे मी बॉर्डरला धरून मी ती पिन लावली आहे. पिन मी जी आहेत लावलेली ती आपण जशी शिलाई करतो तशी ती परकरला धरून पिन लावलेली आहे. आणि त्या साईड फिटिंगसाठी बघा मी राईट साईडलाच अशा प्रकारे ही जो साडीचा भाग आहे तो मी टक केलेला आहे. पोटावरती टक करायचा नाही आहे, राईट साईडला टक करायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी इथे साईड फिटिंग केलेली आहे. आणि त्यानंतर आता इथे मी साडीच्या निऱ्या काढत आहे. निऱ्या तुम्हाला छोट्या छोट्या काढायच्या नाहीत, मीडियम साईजमध्ये तुम्हाला निऱ्या काढायच्या आहेत. निऱ्या काढून झालं की थोड्याशा निऱ्या तुम्ही शेक करा आणि त्यानंतर त्या निऱ्या एकापाठोपाठ एक, म्हणजे त्या निऱ्यांमध्ये तुमचं अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे. एकावरती एक घेऊ नका निऱ्या, कारण की त्या निऱ्या आपण परत टक करतो आणि मग तिथला पोटाकडचा भाग आपल्याला जास्त दिसू शकतो. तर यासाठी निऱ्या घेताना आपल्याला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या निऱ्या आपल्याला इथे आपल्या बेली बटनच्या इथेच आपल्याला टक करायच्या आहेत. बघा एवढं अंतर मी इथे निऱ्यांमध्ये घेतलेलं आहे. मी अगदी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या अगदी व्यवस्थितपणे लक्षात येईल. आता इथे निऱ्या आपण टक करून घेऊया. इथे तुम्हाला सेफ्टी पिन लावायचं असेल निऱ्यांना तर तुम्ही लावू शकता, किंवा नंतर तुम्ही एक्स पिन किंवा सारी पिन पण इथे लावू शकता निऱ्यांना. आता इथे साईडला आपल्याला काही साडीचं फॅब्रिक जास्त उरलेलंच नाही आहे, त्याच्यामुळे मी फक्त ते टक करून घेतलेलं आहे. आणि आता इथे निऱ्यांना फक्त मी पिन लावणार आहे. जी एक्स पिन आहे माझ्याकडे ती लावणार आहे. तुम्हाला ही एक्स पिन पाहिजे असेल तर मी मिशोवरती जी लिंक आहे मी घेतलेली आहे, ही एक्स पिन ती मिशोवरून घेतलेली आहे, त्याची मी लिंक देईन किंवा ते प्रोडक्ट मी टॅग करीन, तर तिथूनही तुम्ही एक्स पिन आहे ती घेऊ शकता. आता इथे आपल्याला फक्त आपल्या निऱ्या सेट करून घ्यायच्या आहेत. निऱ्या जास्त फुललेल्या नाही आहे, त्याच्यामुळे फक्त मी त्या डाव्या पायावरती सगळ्या निऱ्या एकत्र करून अशा प्रेस करत आहे. निऱ्या खूप जास्त फुलत असतील, साडी नीट नेसता येत नसेल तर त्यासाठी पण एक मी ट्रिक आहे ती दाखवलेली आहे एका व्हिडिओमध्ये, तर तो पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता बघा पहिली जी आपण साडी नेसलेली होतो त्यावेळी आपलं पोट जास्त दिसत होतं, पण आता जी आपण योग्य पद्धतीने जी साडी नेसलेली आहे त्यामध्ये बघत असाल तुम्ही आपलं जे पोट आहे ते दिसत नाही आहे. तर तुम्ही छोट्या छोट्या चुका करता आणि त्या चुकांमुळे तुमचं साडीमध्ये पोट दिसतं. आता माझं जे पोट आहे ते थोडंसं आहे, पण मी जर का योग्य पद्धतीने साडी नेसली तर माझं पण साडीमध्ये फारसं पोट दिसलेलं नाही आहे. तर ज्या काही गोष्टी मी तुम्हाला छोट्या छोट्या सांगितल्या आहेत त्या फक्त लक्षात ठेवा. तुम्ही पण अशा प्रकारे परफेक्ट पद्धतीने साडी नेसू शकता. 1-2 वेळा तुम्ही ट्राय केलात, छोट्या छोट्या ट्रिक असतात, आपण थोडं ट्राय केलात, व्यवस्थित अगदी शांतपणे तुम्ही साडी नेसलात आणि ज्या हलक्या फुलक्या साड्या असतात ना त्या नेसायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला अजिबातच जमत नसेल ना साडी तर त्यांच्यासाठी मी सांगते.
हलक्या फुलक्या साड्या नेसा आणि त्यानंतर मग अशा प्रकारच्या काठापदराच्या वगैरे ज्या हेवी साड्या असतात त्या नंतर तुम्ही नेसू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या छान छान कमेंट असतात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे द्या आभार मानते. आणि असा तुमचा सपोर्ट राहू द्या माझ्या चॅनलला. अशाच छोट्या छोट्या छान छान ट्रिक मी तुम्हाला दाखवत जाईन. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती येत राहतील. तर तुमचा फक्त सपोर्ट असू द्या. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा, मजेत राहा.